नमस्कार, माझं नाव प्रज्ञा निलेश वागरे. मी आपल्या सगळ्यांसमोर एक स्वरचित कविता सादर करणार आहे, जिचं नाव आहे विठुराया. हे सावळ्या विठुराया, हे सावळ्या विठुराया, अगाध आहे तुझी छाया. चुकलो आम्ही लाख जरी, कधी आटेना तुझी माया. हे सावळ्या विठुराया, अगाध आहे तुझी छाया. चुकलो आम्ही लाख जरी, कधी आटेना तुझी माया. दिलस तू भरभरून, रुजवलं सार रान. दिलस तू भरभरून, रुजवलं सार रान. आमच्या स्वार्थासाठी आम्ही ओरबाडलं पान. आमच्या काळजीने तू तलाव नद्या सजवल्यास. आमच्या काळजीने तू तलाव नद्या सजवल्यास. त्याचा अनादर करून आम्ही प्लास्टिक बाटल्या रिचवल्या. तुझ्या कृपेने तू निसर्ग सौंदर्य दिलंस भरघोस. तुझ्या कृपेने तू निसर्ग सौंदर्य दिलंस भरघोस. चंदन, वाळू, हस्तिदंत तस्करी करून आम्ही पाडलोस. झाडांची जागा आता मोबाईल टॉवरने घेतली. झाडांची जागा आता मोबाईल टॉवरने घेतली आहे. किनाऱ्यावरील वाळू कचऱ्याने झाकली. प्राणी तर शिल्लक थोडेच संग्रहालयातच दिसतात. प्राणी तर शिल्लक थोडेच संग्रहालयातच दिसतात. आमची बोटे मात्र व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकत बसतात. वाटतं आम्हालाही की झाडं लावावी. वाटतं आम्हालाही की झाडं लावावी. पण आम्ही का आमची बोटे मातीत घालावी. वृक्षारोपण समारंभ करून आम्ही एक रोपटं लावतो. वृक्षारोपण समारंभ करून आम्ही एक रोपटं लावतो आणि त्याच रोपट्यासोबत 100 जण फोटो काढायला धावतो. महाराज जन्मावे पण ते शेजारच्या घरात. महाराज जन्मावेत पण ते शेजारच्या घरात. हे तत्व आम्ही मनापासून पाळतो. पण निसर्गाची काळजी घेण्याचं अगदी आवर्जून टाळतो. क्षुल्लक कारणांवरूनही आम्ही जंगलं ओसाड करतो. क्षुल्लक कारणांवरूनही आम्ही जंगलं ओसाड करतोय. पण नैसर्गिक आपत्ती येताच जबाबदार मात्र तुला धरतो. म्हणतो हक्क आहे मला तुला जाब विचारण्याचा. म्हणतो हक्क आहे मला तुला जाब विचारण्याचा. पण सोयीस्कर विसर पडतो आम्हाला आमचं कर्तव्य निभावण्याचं. विठुराया, विठुराया, ठाऊक आहे मला डोळे तुझेही भरतात. विठुराया, ठाऊक आहे मला डोळे तुझेही भरतात. सृष्टीची ही अवहेलना पाहून त्यातूनही अश्रू झरतात. पण माऊलीस तू साऱ्यांची, शांत कशी राहशील. पण माऊलीस तू साऱ्यांची, शांत कशी राहशील. धडपडलो आम्ही जेव्हा जेव्हा. खात्रीने सावरायला तूच असशील. खात्रीने सावरायला तूच असशील. धन्यवाद.